नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून. आमचा दसरा मेळावा ही आमची संस्कृती आहे. लोक आले किंवा नाही आले तरी मेळावा होणारच. पूरसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचा हा मेळावा होतोय. दसऱ्यामध्ये असंही मला काही करावं लागत नाही. मी फक्त स्टेज आणि माईक एवढीच व्यवस्था करते. बाकी तिथली जी समिती असते ते मला निमंत्रित करतात आणि बाकी लोक उत्स्फूर्तपणे येतात. यावेळी तर मी सांगितलं होतं की ज्या ज्या गावामध्ये अडचणी आहेत त्यांनी नाही आले तरीही चालेल, पण मी दर्शनाला जाणार आहे. तर लोकांची गर्दीचा मला सकाळी सकाळी फोन आला, म्हणजे 6-6:30लाच मला फोन आला गावातल्या लोकांचा की ताई इथे खूप खूप लोक आलेत. तर ही कृपा आहे, भगवान बाबांची भक्ती आहे. आता आपण थेट जाऊया नारायणगडावर. नारायणगडावर आता नेमकं काय सुरू आहे पाहूया. छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की। जय राजा, जय राजा, जय जिजाऊ। धन्यवाद. धन्यवाद आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय नारायणगडावरची. नारायणगडावरती आता या मेळाव्याला सुरुवात होते. या संदर्भात अधिक अपडेट घेऊया आमच्या प्रतिनिधी पूजा उजगरे यांच्याकडून. पूजा, नारायणगडावर आता या मेळाव्याला सुरुवात होत असल्याचं पाहायला मिळतंय. पावसाची हजेरी आहे, मात्र तरीही नागरिकांची बऱ्यापैकी संख्या या मेळाव्याला पाहायला मिळते. पंकजा मुंडे दरवर्षी बीड जिल्ह्यातल्या सावरघाट इथं भगवान भक्ती गडावरती दसरा मेळावा घेतात आणि या मेळाव्याला दरवर्षी मोठी गर्दी होत असते. एक प्रकारे त्या शक्ती प्रदर्शन करत असतात. परंतु मराठवाड्यामध्ये यंदा पूरस्थिती आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे ही संख्या घटेल अशी शक्यता होती. परंतु आजही आपण जर भगवान भक्ती गडावरती पाहिलं तर पंकजा मुंडे समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि हेलिकॉप्टरनं सध्या पंकजा मुंडे पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये ते भगवान बाबांच्या मंदिरातील गाभाऱ्यामध्ये जातील, पूजा करतील आणि यानंतर जो उपस्थित त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना ते संबोधित करणार आहेत. अंकिता, निश्चित. मात्र आणखी या लोकांची संख्या वाढण्याची काही शक्यता आहे का? आता सध्या 11 वाजता हा मेळावा सुरू होणार होता, परंतु आता 12 वाजलेले आहेत. अजूनही काही समर्थक येतील, परंतु यावेळी अतिवृष्टी होती त्यामुळे गर्दी कमी असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती आणि लोक आली नाहीत तरी देखील मेळावा होणार आहे असं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं. आता इतकं अतिवृष्टी आहे, संकट आहे राज्यावरती अतिवृष्टीचं, तरी देखील पंकजा मुंडे मेळावा घेतात, यामुळे टीका देखील होत होती. परंतु सध्या तरी गर्दी दिसतीये. धन्यवाद पूजा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर ही दृश्य सध्या समोर येत आहे पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याच्या परिसरातली, ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं लोकांनी या मेळाव्याला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळते. खरं तर यंदा अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भात खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि याच नुकसानीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतो की नाही अशी शक्यता वर्तवली जात होती. तशा राजकीय चर्चांना उधाण आलेलं होतं. मात्र ज्याप्रमाणे ही लोकसंख्या आपण पाहतोय, ही नागरिकांची संख्या इथं दिसून येते, त्याप्रमाणे पंकजा मुंडे यांच्या या मेळाव्यासाठी लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे.